तुम्हाला माहितीये काही चांगल्या सवयी तुम्ही आयुष्यात स्वतःच्या आणल्यात, तर तुमचं आयुष्य आणखी सुंदर, छान, सहज होणार आहे आणि तुम्हाला आणखी हे जग सुंदर वाटायला लागेल. हे सगळं मी स्वतः करते आणि आज मी माझे सिक्रेट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा कोणत्या 10 सवयी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्यात, तर बघा तुमचं आयुष्य 100 काय 101% भारी कमाल होणार आहे. सो चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. मी छान दिसत असेल काही जणांना, तर त्याचं कारण असं आहे की मी खुश राहते आणि जेव्हा तुम्ही खुश असता तो चेहऱ्यावर ग्लो येतो सुद्धा आणि ऑफकोर्स थोडी काळजी सुद्धा घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट की मला आवडतं खुश राहायला. पण मी खुश कशी काय राहते हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. ते सिक्रेट्स सुद्धा तुम्हाला या सवयींमधून कळणार आहेत. सो चला सुरू करूयात. पण एक छोटीशी रिक्वेस्ट, एक सवय मात्र तुम्ही नक्कीच फॉलो करा. ती म्हणजे की चॅनलला सबस्क्राईब करणं. व्हिडिओ बघण्याआधीच सबस्क्राईब केलं तर बरं वाटेल. म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता मला खूप आनंद होतो. आणखी व्हिडिओज बनवण्याची इच्छा सुद्धा होते. सो 10 सवयींमधली पहिली सवय, लवकर उठणे. सकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्येच उठणे. आता हे थोडंसं काही जणांना अवघड जाऊ शकतं. पण जर तुम्ही सवय लावलीत ना, बरोबर सकाळी उठाल, रात्री लवकर झोप लागेल सुद्धा. आपण विनाकारण रात्री फोन बघत बसतो आणि माहीत नाही का, त्यामुळे आपली झोप सुद्धा निघून जाते. पण वेळेवर जर का तुम्ही उठाल, सकाळी उठाल ना, आपोआप तुम्हाला 9, 10, 11 या वेळेमध्ये झोप लागणार आहे आणि एक छान रुटीन तुमचं बनेल आणि विनाकारण तुम्ही फोन वापरणार नाही. सकाळी लवकर उठणं 5 ते 6:30 मध्ये खूप महत्वाचं आहे. काही जण मॉर्निंग पर्सन नसतात. मीही नव्हते पूर्वी हां. पण जेव्हा मी विचार केला, की करून बघूयात का एकदा, मला खूप चांगले पॉझिटिव्ह बदल जाणवले. आणखी फ्रेश मी राहायला लागले. सो सकाळी लवकर उठणं फार महत्वाचं आहे. अलार्म लावा आणि उठा. जेव्हा तुम्ही मनापासून ठरवता ना, तेव्हा गोष्टी घडतात. आणि करायचंय म्हणून केल्याने तुम्हाला 0 रिझल्ट्स मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही मनापासून ठरवाल, की येस मला चांगल्या सवयी माझ्या आयुष्यात आणायच्यात, मला माझं कल्याण करायचंय, मला छान राहायचंय, तरच हे सगळं पॉसिबल होईल. सो सकाळी 5 ते 6:30च्या आत उठण्याचा म्हणजे त्या वेळेमध्ये उठण्याचा प्रयत्न करा. आता उठल्यानंतर काय करायचंय? ऑफकोर्स हात चोळून डोळे असे छान त्यांना गरम करायचे आहे. हे नाही केलं तरी चालणार आहे, पण मी करते. ही एक चांगली सवय आहे, है ना? शरीराला जरा बरं वाटतं. देन झोपेतून तुम्ही उठलात. बऱ्याच जणांना लगेच सवय असते झोपेतून उठलं की फोन चेक करत बसायचं. लगेच रील्स बघायचे, मेसेजेस बघायचे काय-काय आलेत. तर हे करायचं नाहीये. पहिले 5 ते 10 मिनिट जरा मेंदूला रिलॅक्स होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. झोपेतून उठलाय तो मेंदू, लगेच तुम्ही त्याला असं ते रील्स वगैरे दाखवून बंबार्ड नका करू. माइंडला रिसेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तुम्ही अलार्म बंद करण्यासाठी किंवा किती वाजलेत हे पाहण्यासाठी फोन पाहिलात, ओके. पण जास्त फोनचा यूज करू नका. झोपेतून उठल्यानंतर पहिले 5 ते 10 मिनिट तोपर्यंत तुमची बाकीची कामं करा. वॉशरूमला जाणं झालं, ब्रश करणं झालं, पाणी पिणं झालं, जे काही असेल ते. फोन लगेच पाहू नका. ही एक खूप चांगली पहिली सवय आहे. हे तुम्ही करून बघा. बघा, बरंच काही छान-छान घडायला लागेल. विनाकारण स्क्रीन टाईम तुम्ही जो यूज करता तो कमी होईल. ओके. नंबर 2 इज येस, सकाळी तुम्ही उठलात, मग करायचं काय आहे? तर तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊ शकता किंवा थोडा वेळ सनलाईटमध्ये बसा. सकाळची शुद्ध हवा, कारण लगेच सकाळी कोणी असं जास्त ट्रॅफिक नसतं, त्यामुळे सकाळची हवा त्यातल्या त्यात शुद्ध असते. शुद्ध हवा आणि सकाळचा या वेळेतला जो सनलाईट आहे ना, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला मिळणार आहे. ते सनलाईट खूप महत्वाचं असतं. म्हणून पूर्वीचे लोक, म्हातारी माणसं वगैरे ते कोवळ्या उन्हात बसायची. कारण त्याच टायमिंगमधलं जे सनलाईट आहे, तेच तुमच्या बॉडीसाठी महत्वाचं आहे. सो सकाळच्या वेळेचा असा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. किमान 15 मिनिट तरी हे करण्याचा प्रयत्न करा. खूप, खूप, खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी टॅबलेट्स खाण्याची गरज नाहीये. तुम्ही वेळेवर उठलात आणि असं छान कोवळं ऊन घेतलत, बॉडीसाठी ते खूप छान आहे. ओके. नंबर 3, हां, याने काय होतं हे पण सांगायचं राहिलं. याने काय होतं तर तुमचं माइंड जे आहे ना, ते फ्रेश होतं. ते रिसेट व्हायला सुद्धा हेल्प होते. नंबर 3, थोडी तरी तुमची बॉडी मूव्ह करा. म्हणजे वॉक करताय, निवांत चालताय, काही प्रॉब्लेम नाहीये, जे 15 मिनिट केलंय. त्यानंतर प्रॉपर बॉडी मूव्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी योगा करा.
जिमला जा, 1-1.5 तास जिमला जा, किंवा मग एखादा स्पोर्ट खेळा. तुम्हाला जे काही आवडत असेल, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, व्हॉटेव्हर इट इज, ज्याच्यामध्ये मूव्हमेंट खूप होतीये शरीराची, घाम येतोय तुम्हाला, अशा काही गोष्टी करा जिथे पूर्ण बॉडीचे पार्ट्स जरासे हे होतायत, स्ट्रेच होतायत. सो हे काम करणं महत्वाचं आहे. एखादा स्पोर्ट खेळा, खूप 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 गरजेचं आहे, किंवा धावायला जा. हां, बरेच जण कारणं देतात, की आमच्या इथे जिम नाहीये किंवा जिमला जाण्याचे पैसे नाहीयेत. कारणं झाली ही. धावायला पैसे लागत नाहीत. निवांत धावा, भरपूर धावा. भरपूर घाम येऊ दे. एवढं तरी तुम्ही करू शकता. हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. सो प्लीज आपल्या बॉडीला मूव्ह करा. मी जिमला जाते त्यामुळे मला दिवसभर फ्रेश सुद्धा वाटतं. हे तुम्ही करून बघा. नाही फ्रेश वाटलं ना, तर मग तुम्ही माझं नावही बदलू शकता. सो निदान तुम्हाला 2-1 दिवस तरी लागतील सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये बसवायला. ठरवलं तर पहिल्याच दिवशी सगळं घडेल. मी ठरवलेल्या पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी छान घडून सुद्धा आलेल्या आहेत. कारण माझी इच्छाशक्ती होती. नंबर 4, नंबर 4 खूप इंटरेस्टिंग आहे, की प्लीज गार पाण्याने अंघोळ करा. गार पाणी म्हणजे आता डायरेक्ट बर्फ आणून टाकलाय असं गार पाणी नाही, नॉर्मल. आपण बरेच जण कोमट पाणी किंवा गरम पाण्याने अंघोळ करतो, मस्त वाटतं, पण नको. गार पाण्याने करा. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीचा एखाद दुसरा दिवस, पण त्यानंतर तुम्हाला छान वाटायला लागेल. एक इन्स्टंट एनर्जी सुद्धा येते आणि बॉडीला एक छान अलर्ट सुद्धा जातो आणि थोडंसं तुम्ही स्ट्राँगही होता आणि खूप गरजेचं असतं. छान वाटेल तुम्हाला. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही जिमवरून जाऊन याल, रनिंग करून याल किंवा योगा करून याल आणि त्यानंतर तुम्ही गार पाण्याने अंघोळ केली आहे ना, तुम्हाला भारी वाटणार आहे, कमाल वाटणार आहे आणि एकदा जर का तुम्ही गार पाण्याने अंघोळ करण्याचे बनलात, म्हणजे तुम्हाला आवडायला लागलं, त्यानंतर तुम्हाला कोमट पाणी नकोसंच वाटेल. म्हणजे थंडीच्या अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये ठीक आहे, पण नॉर्मल गार पाण्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न करा. ओके? सो ही खूप चांगली गोष्ट आहे. याचे बदल तुम्हाला तेव्हा जाणवतील जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतेय लाईनीने त्या फॉलो करायला लागाल. नंबर 5 इज रीडिंग. रोज बऱ्याच जणांना वाचायला आवडत नाही. मला माहिती आहे, मी समजू शकते. पण मला आवडतं वाचायला. मी खरं तर माझी भाषा आणखी छान व्हावी, माझं व्याकरण आणखी छान व्हावं म्हणून वाचायला लागले होते आणि नंतर ती आवडच झाली. पण मी सजेस्ट करेल रोज मिनिमम 5 तरी पानं तुम्ही वाचूच शकता. इतका वेळ सगळ्यांकडे असतो किंवा काढा. बरं 5 नाही जमले 4 पानं तरी वाचण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही चांगलं वाचायला लागता ना, रोज थोडा वेळ काढून चांगलं वाचायला लागता. खरं तर मी 10 पानं म्हणणार होते, पण निदान 4 पानं तरी जेव्हा तुम्ही छान वाचायला लागता, एकतर तुमची भाषा, उच्चार हे सगळं छान होतं. माइंड ना खूप फास्ट काम करायला लागतो असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही न्यूकमर असतात तेव्हा इतकं नाही जाणवणार. पण जरा काही दिवसांनंतर ना, एक ओळ तुम्ही वाचत असता, पण त्याच्या पुढची ओळ तुमच्या मनामध्ये ऑलरेडी रीड करून झालेली असते. सो तुम्हाला आयुष्यात जर का छान प्रेझेन्स हवा असेल, म्हणजे स्टेजवर जाण्याचं डेअरिंग हवं असेल किंवा खूप गोष्टींचा साठा हवा असेल, तुमचं थिंकिंग खूप तुम्हाला चांगलं करायचं असेल, जेव्हा तुम्ही चांगलं वाचता, तुमचे विचारसुद्धा खूप चांगले होतात आणि हे अनुभवलंय मी, अनुभवतीये सुद्धा. त्यामुळे सजेस्ट करेल, की प्लीज चांगलं ऐका, वाचा आणि ऐका जसं मी शब्द बोलले, तर ऐकणं सुद्धा फार महत्वाचं आहे. जसं की माझा जो ट्रॅव्हलचा टाईम आहे ऑफिस ते घर, हा खूप जास्त आहे. सो या वेळेमध्ये मी ऑफकोर्स रेडिओ ऐकते, मी पॉडकास्ट ऐकते वेगवेगळे. मला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फार फार इंटरेस्ट आहे. जसं की पॉलिटिक्समध्ये आहे, हिस्ट्रीमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे. बऱ्याचदा स्किन केअर, हेअर केअर कसं करायचं असतं. सो पॉडकास्टमध्ये जे मोठी माणसं येतात, म्हणजे जे खरंच एक्सपर्ट आहेत एखाद्या गोष्टीतले, सो मला ते ऐकायला आवडतं. जेव्हा वेळ असेल, जेव्हा पॉसिबलच नसेल कोणतीच गोष्ट, तेव्हा चांगलं ऐकणं फार महत्वाचं आहे. कधी-कधी एन्जॉय म्हणून चांगली गाणी सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. पण फक्त एंटरटेनमेंटच ठेवायचा हेही चुकीचं आहे. है ना? सो वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत. आजकाल खूप महत्त्वाचं आपल्याला ऐकायला मिळतं. पॉडकास्ट थ्रू असेल, वेगवेगळ्या स्टोरीजमधून असेल, बातम्यांमधून असेल. थोडा वेळ तरी हे ऐकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सो ऐकण्यापेक्षाही मी म्हणेल रीडिंग फार महत्त्वाचं आहे आणि ऐकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल आणि इफ पॉसिबल तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकू शकता, है ना?
आणि याच्याने बघा तुमची थिंकिंग ना चेंज होईल. तुमच्या नॉलेजमध्ये भर पडायला लागेल. एखादं अगदीच काल्पनिक पुस्तक असलं तरीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो. एक छान पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो तुम्हाला ज्या पद्धतीची पुस्तकं वाचायला आवडतात, ती पुस्तकं वाचा. पण वाचणं फार महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही झोपण्याआधी वाचू शकता. त्याने तुम्हाला छान झोप लागू शकते. चांगले विचार झोपेत सुद्धा येऊ शकतात. पण दिवसभरामध्ये 4 पानं तरी वाचण्याचा प्लीज प्रयत्न करा. जेव्हा तुम्हालाच इंटरेस्ट निर्माण होईल त्या पुस्तकातला, तुम्ही आणखी वाचायला लागाल. पण सुरुवात निदान 4 पानांपासून तरी करा आणि चांगलं ऐका सुद्धा. ओके. देन कितवा पॉइंट आहे? 6वा पॉइंट. 6वा पॉइंट आहे, मी लिहिलंय कट द नॉईज. दरवेळी फोन चेक करणं, नोटिफिकेशन्स चेक करणं, काय चाललंय हे जाणून घेणं गरजेचं नाहीये. किंवा कुठेतरी तुम्ही शांत ठिकाणी आहात आणि लगेच म्युझिक लावलंय, गरज नाहीये. कधी-कधी ना या नॉईजला, या आवाजाला कट करणं गरजेचं आहे. कधी-कधी शांततेचा एक अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. बरेच जण मेडिटेशन करतात यासाठी आणि तुम्ही जर का केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. नसेल जमत मेडिटेशन करायला, तर मी म्हणेल काही वेळासाठी का असेना निदान ट्राय करा, की 15 ते अर्धा तास, 15 मिनिट ते अर्धा तास तुम्ही कोणताही आवाज ऐकणार नाही. जो असेल मॅनमेड असेल, जसा की फोनचा आवाज असेल, कुठल्यातरी स्पीकरचा आवाज असेल, काही गरज नाहीये. जे नॅचरल आवाज येतायत, म्हणजे तुम्ही कुठेतरी बसलाय, हवेचा आवाज आलाय वगैरे असे ठीक आहेत. विनाकारण ते सगळे आवाज ऐकायची गरज नाहीये. दिवसभरामध्ये 15 मिनिट तरी या शांततेचा प्लीज अनुभव घ्या. हां, प्लीज शांततेचा अनुभव घ्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच जणांना प्रयत्न करायला हे अवघड जाईल. म्हणजे मलाही सुरुवातीला अवघड गेलेलं, कारण वेगवेगळे विचार माझ्या डोक्यात येत असतात. नंतर मला कळालं, की ठीक आहे. येतात विचार, आपण विचार करतोय, पण हे सुद्धा एक काम झालं. विचित्र आवाज ऐकण्यापेक्षा, तेच आवाज कंटिन्यू ऐकण्यापेक्षा जरा आपणच आपल्याशी बोललेलं बरं. याच्याने काय होतं ना, तुम्ही आणखी तुमच्या जवळ येता. तुमचे विचार काय आहेत तुम्हीच जज करू शकता, की "अरे बापरे! हे असं आहे का?" सो दिवसभरामध्ये थोडा वेळ तरी नॉईज जो आहे तो कट केला पाहिजे. है ना? टीव्हीच बघताय वगैरे हे सगळं नकोय. 15 मिनिट ते अर्धा तास जिथे आवाज नाहीये, जिथे शांतता आहे, तो अनुभव तुम्ही घेणं फार गरजेचं आहे. आणि यालाच आणखी एक पॉइंट, 7वा पॉइंट मी हा म्हणेल, की कधीतरी ना, म्हणजे दिवसभरामध्ये ना, थोडा वेळ तरी एकटे राहा. एकटे, पूर्णपणे एकटे. कोणताही दिवसभरामधला वेळ निवडा, जिथे तुम्ही एकटे असाल. जिथे कोणी नाहीये. ना तुमचे फ्रेंड्स, ना फॅमिली, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको, मुलं कोणी नाहीये. तुम्ही एकटे आहात. एकटे काहीतरी खाताय, एकटं काहीतरी करताय, एकट्याने करताय. मग एकट्याने तुम्ही रील्स जरी बघत असाल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण जिथे तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्ही एकटे असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी यायला लागते. बऱ्याच गोष्टी समजतात आणखी. तुम्हाला स्वतःला द्यायला सुद्धा वेळ असतो, की मी हे चुकीचं करतोय का? मी हे छान करतीये का? अरे वाह! मग आणखी हे करायला हवं. सो तुम्हाला ना बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळते. हां, क्लिअर दिसायला लागतं, की हे असं-असं आहे, ते तसं-तसं आहे, हे करायला हवं. सो स्वतःला थोडा वेळ देणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या विचारांसाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही नॉईज जसं मी सांगितलं कट कराल ना आणि फोनचा यूज नाही कराल, तेव्हा तुम्ही स्वतःशी जेव्हा बोलायला लागता, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात आणि तुम्ही स्वतःला सुद्धा खूप छान पद्धतीने जज करू शकता, की हे असं आहे, ते तसं आहे, मी हे करायला हवं, ते करायला हवं, याच्याने मला फायदा होईल, याच्याने माझं नुकसान होतंय, व्हॉटएव्हर इट इज. सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतील. सो एकट्याने जी माणसं काही गोष्टी करतात ना, ती फार स्ट्राँग होतात. कारण त्यांच्यामध्ये ना अपेक्षा ठेवणं हे बंद झालेलं असतं. नाही ठेवायची मला अपेक्षा. मी माझ्यासोबत खुश आहे. जसं हा अनुभव माझ्याही आयुष्यात जेव्हा आला, तेव्हा मला आनंदच झाला, की मी आता कोणाकडूनच कसल्याही अपेक्षा ठेवत नाही. मी माझ्याकडून अपेक्षा ठेवते, की मी मला कायमच खुश ठेवणार. आपण खरंच कोणाकडून अपेक्षा ठेवू नयेत आणि हे अपेक्षा ठेवणं सुद्धा तुमचं बंद होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ याल. बरेच जण कायम इतरांचा विचार करत असतात आणि त्यामुळे स्वतःचा विचार असा करणं थांबवतातच. प्रेमामध्ये सुद्धा आणि इव्हन नॉर्मल गोष्टींमध्ये सुद्धा. सो तुम्ही तुमच्या जवळ याल, तुम्ही तुमच्या प्रेमात पडायलाही तुम्हाला वेळ मिळेल.
एकट्याने बसाल तेव्हा ऑफकोर्स काही गोष्टींबद्दल डिस्कस करा. तुमची हेल्थ झाली, तुमचा फॅशन सेन्स झाला, तुमचं फ्युचर झालं. थोडंसं याबद्दल स्वतःशीच डिस्कशन करणं गरजेचं आहे आणि ते करा सुद्धा, की मी काय चुकीचं करतोय, मी काय चांगलं करते. असे खूप विषय असतात स्वतःशी गप्पा मारण्याचे सुद्धा. सो त्या गोष्टींवर तुम्ही डिस्कस करू शकता. ही एक खूप चांगली सवय आहे आणि हे मी करते आणि यामुळे मला खूप फायदा झालाय. म्हणजे मी विचार करते कधी-कधी सपोज मी एकटी आहे मी फोटो बघत असेल माझे, की ज्योती आय थिंक तू तुझ्या लुक्समध्ये हा चेंज करायला हवा. आय थिंक तू तुझ्या स्किनवर आणखी लक्ष द्यायला हवं. आय थिंक तू ओव्हर थिंकिंग करतेयस ते बंद करायला हवं. सो या गोष्टींवर मी डिस्कशन करते किंवा मला कुठे फिरायला जायचंय, ज्योती तू इकडे जा फिरायला. मी स्वतःशीच बोलते. सो हा जो थोडा वेळ आहे दिवसभरामधला स्वतःशी बोलण्यासाठी द्या. तुम्हाला क्लिअॅरिटी येईल. ओके. देन नंबर 8 इज इम्पोर्टंट कामं जी आहेत ना, ती संपवण्याचा प्रयत्न करा. होईल ना, करू ना, असं नका करू. अशाने काय होतं मग ते राहूनच जातं. जी इम्पोर्टंट कामं असतात ती आधी संपवण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या त्यात जर का पॉसिबल असेल तर फर्स्ट हाल्फमध्ये म्हणजे दुपारच्या आतच ते सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कामं कधीच संपत नाहीत मला माहिती आहे. जी अतिमहत्त्वाची कामं आहेत ती लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करा. नंतर बाकी गोष्टींना तुम्ही वेळ देऊ शकता. इम्पोर्टंट काम आलं, लगेच करून टाकायचं. टंगळ-मंगळ करायची नाही. डेडिकेटेडली त्या कामालाच वेळ द्यायचा. है ना? सो इथे ना जेव्हा तुम्ही डेडिकेटेडली एखाद्या गोष्टीला वेळ देता, ती गोष्ट तुम्ही नीट करू शकतात. 1000 गोष्टी डोक्यात सुरू आहेत आणि मग त्या गोष्टीकडे वेळ देता येत नाहीये, हे चुकीचं आहे. किंवा बघता येईल, करता येईल, हे खूप वाईट लक्षण आहे. याच्याने काहीच होत नाही. हां? याच्याने तुम्ही लीडर बनू शकत नाही. याच्याने तुम्ही आयुष्यात पुढे जाऊच शकत नाही. जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, काहीतरी छान अचीव्ह करायचं असेल, जी गोष्ट इम्पोर्टंट आहे ती झालीच पाहिजे. वेळेच्या आत झाली पाहिजे. सो प्लीज लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा एक यादी बनवा, की आज मला हे काम करायचं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानुसार जा आणि ते काम व्यवस्थित करा. ब्रेक घेणं गरजेचं आहे, पण ब्रेकमध्ये ब्रेकच घ्यायचा आणि बाकी कामांमध्ये कामच करायचं डेडिकेशनने. हे फार महत्त्वाचं असेल. तुम्ही स्टडी करत असाल तरीसुद्धा, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल तरीसुद्धा डेडिकेशन फार महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. या ज्या 10 सवयी मी सांगते याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवली तरच रिझल्ट मिळणार आहेत. अदरवाईज रिझल्ट मिळणार नाही आणि त्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही, की "हां, ज्योती असं नाहीये." नाही, कन्सिस्टन्सी ठेवली तर बघा नक्की पॉझिटिव्ह बदल होतीलच. सो जसं मी सांगितलं, की इम्पोर्टंट कामं लवकर करा. अ, सकाळीच करा, संपवा ती आणि लिहा. फार महत्त्वाचं असतं, की मला हे करायचंय. सो या गोष्टींनी बऱ्याच गोष्टी लक्षात सुद्धा राहतात. बऱ्याच गोष्टी आपण विसरतो. मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी विसरते. मेल पाहणं वगैरे विसरते. पण मी आता लिहून ठेवायला लागली आहे, की हे असं-असं आहे, ज्याच्याने मला हेल्प होतीये. सो येस, मी माझ्या अनुभवांवरूनच तुम्हाला हे सगळं सांगतेय. देन नंबर 9 नंबर 9 खूप महत्वाचं आहे बऱ्याच जणांना. हे तर खूप अवघड जाऊ शकतं, पण ठरवलं तर इम्पॉसिबल नाहीये. कट द शुगर. साखर खाणं बंद करा. म्हणजे प्रॉपर साखर जी असते ती ओतून खाणं बंद करा. नॅचरल शुगर ठीक आहे. खजूर खाल्लेत तुम्ही, फळं खाल्ली आहे जे गोडच असतात. इट्स ओके. पण कट द शुगर. जेवढी शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तेवढा करा. बिकॉज ना शुगर आपल्याला इन्स्टंट एनर्जी तर देते. तुम्ही लहान नाही आता. हां, लहान नाही आता. तुम्ही बऱ्यापैकी 16+ 18+ असाल तर अशा लोकांसाठी आहे, की शुगर कट करण्याचा प्रयत्न करा. नका घेऊ शुगर. शुगर जेव्हा तुम्ही कट करता तुम्हाला चांगले बदल तर तुमच्या चेहऱ्यामध्ये वगैरे बॉडीमध्ये दिसतीलच. तो एक पार्ट आहेच आपल्या डायजेशनचा, डाएटचा. पण मी यासाठी सांगते बिकॉज जी शुगर असते ती खाल्ल्यानंतर आपल्याला अशी इन्स्टंट एनर्जी मिळते. पण ती तितक्याच लवकर कमीही होते. आणि थोडंसं आपण चिडचिडे पण व्हायला लागतो. जेव्हा तुम्ही शुगर बंद कराल ना, बघा तुमची चिडचिड ना गायब होते. तुम्ही शांत राहता. म्हणजे छोट्याशा गोष्टीवर तुमचं डोकं तापत नाही. नॉर्मल असता तुम्ही. हां, ठीक आहे. इट्स ओके. तुम्हालाच तुमच्यामध्ये झालेले बदल जाणवतील. हे मी स्वतः करते. फार अवघड नाहीये. कधीतरी एखाद्या वेळी मी चीट डे करते. कोणाचा बर्थडे आला किंवा मी बाहेर फिरायला गेले आणि त्या ठिकाणातलं ते स्वीट ट्राय करणंच गरजेचं आहे. दॅट्स फाईन. पण रोजच्या आयुष्यामध्ये काही नाहीये. रोजचा नॉर्मल रोजच्यासारखाच दिवस आहे. अशा वेळी प्लीज शुगर खाणं बंद करा. बऱ्याच जणांना चहामध्ये, कॉफीमध्ये खूप साखर ओतून प्यायची इच्छा होते किंवा प्यायला आवडते किंवा ज्यूसमध्ये सुद्धा बरेच जण साखर खातात. प्लीज बंद करा ते. म्हणजे
याने तुम्ही फोकस व्हाल कोणत्याही गोष्टीवर. मी तुम्हाला लिहून देते आणि जेव्हा तुम्ही बंद कराल ना, एक 4 ते 5 दिवसांनंतर तुमची क्रेव्हिंग सुद्धा बंद होते. म्हणजे जो मोहमाया होतीये ना, की तोंडाला पाणी आलं, हे खावंसं वाटतंय, नाही होत असं. आय नो आपण खाण्यासाठीच जगतो. मी म्हणत नाहीये खाऊ नये, पण जेवढी नॅचरल शुगर तुम्हाला घेता येईल तेवढा प्रयत्न करा. जे प्रॉपर डार्क चॉकलेट्स असतात, ॲडेड शुगर वगैरे त्याच्यामध्ये नसते, ते खा. खजूर खा, फळं आहेत इतकी, ते खा. पण असं प्रॉपर साखर घेऊन ओतून खाणं चुकीचं आहे. पेढे, बर्फी हे सगळं खावं माणसाने, पण जसं पूर्वज म्हणायचे आपले, सणावारालाच गोड खावं. तर काहीतरी एक मोठं ओकेजन असेल, तिथे थोडंसं खाल्लं तर ठीक आहे. म्हणजे जसं की तुम्ही एखाद्या लग्नात गेलात. तुम्ही पूर्वी 5 गुलाबजाम घ्यायचा, आता 1च खा. काही प्रॉब्लेम नाहीये. हे सगळे जिभेचे चोचले आहेत, अदरवाईज काही नाही. पण तुम्ही फोकस व्हाल. खरंच सांगतेय. हा बदल तुम्हाला खरंच तेव्हा जाणवेल. मी जे म्हणतीये ते तुम्हाला खरं तेव्हा वाटायला लागेल, जेव्हा तुम्ही हे करून बघाल. सो प्लीज करून बघा. मी हे करतीये. याच्याने वजनसुद्धा कमी व्हायला मदत होते. चेहरा छान दिसायला हेल्प होते. देन तुम्ही फोकस होता. चिड राग जरा कमी होतो आणि सगळं छान होतं. साखर पण वाचते, पैसे वाचतात. सो येस, पण तेच पैसे खजुरात घालवा. काही प्रॉब्लेम नाहीये. फळं खा. छान असतात फळं खाणं. बऱ्याच गोष्टी फळांमधून मिळत असतात. वेगवेगळी फळं आहेत. सो खा, ते खा. ओके. पण कट द शुगर. ओके. गोड तर तुम्ही आहातच, मग गोड खायची काही गरज नाहीये. देन 10वी गोष्ट जी खरंच मी करतीये आणि त्यामुळे मी आयुष्यात सक्सेसफुल आहे, बऱ्यापैकी खुश आहे. मोठं कारण सांगतेय. प्लीज बाकीचे पॉइंट्स तुम्ही कदाचित मिस केले असतील तरी काही हरकत नाही. हा पॉइंट अजिबात मिस करू नका. हा पॉइंट आहे ग्रेटफुल असणं, थँकफुल असणं, मॅनिफेस्ट करणं. ओके. याच्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, की थोडा वेळ स्वतःला द्या. त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता किंवा झोपेतून उठल्या-उठल्या जेव्हा तुम्ही फोन नाही बघणार आहात तेव्हा ग्रेटफुल राहायचं, की मला हे आयुष्य मिळालंय. मी जिवंत आहे. थँक यू सो मच. ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळाल्यात चांगल्या त्याच्यासाठी देवाला धन्यवाद म्हणायचे. देवाला नसेल मानत तर युनिव्हर्सला म्हणा, की थँक सो मच तू जे काही मला केलंयस ते चांगलं आहे. हां, म्हणजे शरीर दिलं असेल, चांगली फॅमिली दिली असेल, 2-3 वेळेचं जेवायला मिळतंय. या बेसिक गोष्टींसाठी सुद्धा ग्रेटफुल राहणं गरजेचं आहे, की नशीब मला इतकं मिळालेलं आहे. थँक सो मच. ओके. जे आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहायचं. जे नाहीये, ओके. जे नाहीये ते मॅनिफेस्ट करायचं. जसं की मला आयुष्यात हे करियर हवंय. मला हे हवंय. मी मेहनत करेल आणि मला हे हवंय सुद्धा. जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता, मनापासून मॅनिफेस्ट करता, त्या गोष्टी घडतात. म्हणजे माझे खूप एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे मी बेसिक गोष्टी सुद्धा मॅनिफेस्ट केलेल्या आहेत मनापासून, की मला याच कॉलेजला ॲडमिशन हवंय. मला मिळालंय. मला आर-जेच व्हायचंय. मी आर-जे झाले. मला नाईट शोज करायचा झालं. मला थोडंफार फेमस व्हायचं होतं. चांगले फॉलोवर्स आहेत माझे. सो जो मैंने मैनिफेस्ट किया है, वो सब मुझे मिला है. मी अगदी माझ्या ट्रिपसुद्धा मॅनिफेस्ट करते, की मला यावर्षी एक इंटरनॅशनल ट्रिप करायची आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करता, मॅनिफेस्ट ऑफकोर्स तुम्ही बोलताय आणि ऑफकोर्स फक्त बोलून काही होत नाही हां. बोलणं सुद्धा महत्त्वाचं आहे, पॉझिटिव्ह विचारांसोबत आणि थोडीफार मेहनत घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये काहीच टॅलेंट नाहीये आणि तुम्ही एखादा हिरो बनण्याची स्वप्न बघताय, तर ते चुकीचं आहे. है ना? थोडीफार मेहनत घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सगळं एकाच गोष्टीवर ढकलून होत नाही. सो मॅनिफेस्ट भी करो और उसके लिए काम भी करो. बऱ्याच जणांना आयुष्यात एक प्रेम हवं असतं, की ती मुलगी माझी हो, मला हाच बॉयफ्रेंड हवाय. तो कुछ चीज़ें मॅनिफेस्ट करो, ज्या आपल्या आवाक्यात आहेत. जसं की तुम्ही आता इथे बसून नाही मॅनिफेस्ट करू शकणार, की रणवीर सिंग सोबत माझं लग्न होऊ दे. नाही होणार. काहीच संबंध नाही. आलिया भट माझी बायको. नाही आहेत काही गोष्टी पॉसिबल. पण तुम्हाला एखादी तुमच्या क्लासमध्ये आवडणारी, ऑफिसमध्ये आवडणारी मुलगी आहे. तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आणि तसं तुम्ही छान जेव्हा वागाल, सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या, तर होऊ सुद्धा शकतं. होईलच असं नाही, पण मॅनिफेस्ट करणं फार महत्वाचं आहे. पुरे दिल से, शिद्दत से चाहोगे, तो मिलेगा. ज़रूर मिलेगा, टाइम लगेगा. अच्छी चीज़ें होने में टाइम लगता है, लेकिन होगा ज़रूर. बऱ्याचदा आपल्यासोबत असं होतं, की चांगलं आपण वागून सुद्धा वाईट गोष्टी फार घडतात. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय, पण शॉर्टमध्ये सांगते. तर याचा अर्थ, की युनिव्हर्स किंवा देव तुम्हाला शहाणपण देण्यासाठी, तुम्हाला अक्कल देण्यासाठी हे सगळं करतोय. तुमच्यासोबत जे वाईट झालं, कारण तुम्ही त्यातून शिकावं, तुम्ही मॅच्युअर व्हावं म्हणून हे सगळं झालंय. त्यामुळे दोष न देता माझ्यासोबत सगळं चांगलं होणार आहे.
प्लीज मॅनिफेस्ट करा हे, की माझं तर सगळं चांगलं होणार आहे. आणि तुम्ही हे मागत असताना, मॅनिफेस्ट करत असताना तुम्ही सुद्धा आयुष्यात चांगली कामं करणं गरजेचं आहे. चांगली कामं जमत नसतील काही प्रॉब्लेम नाहीये, पण कोणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट करायला जायचं नाही. हे केलं तरी ते सुद्धा खूप आहे. प्रार्थना फार महत्वाची आहे. देवाचीच प्रार्थना करा असं मी नाही म्हणणार आहे. केली तर खूप चांगलं आहे. कोणतीतरी देवाची प्रार्थना करा, बरं वाटतं. चांगले स्तोत्र वाचा, बरं वाटतं. चांगलं काहीतरी ऐका, बरं वाटतं. प्रार्थना इन द सेन्स की कल्याण होऊ दे सगळ्यांचं. ज्या लोकांना तुम्ही हेट करता, त्या लोकांबद्दल सुद्धा मी हे सांगते, हे मी स्वतः करते. माझं प्रेम नाहीये, पण माझा रागही नाहीये. आय एम एम्प्टी फॉर यू. हां? सो समोरच्याला माफ करायला शिका. आपल्या चुकांना सुद्धा माफी द्यायला शिका. तुम्ही बघा, तुमच्यामध्ये खूप चांगले बदल होतील. हे मी स्वतः करते, त्यामुळे मी इतकी खुश असते आणि स्वतःची किंमत मी ओळखते आणि किसी को कोई हक नहीं है कि वो मुझे दुखी कर सके. मैं खुद अपने आप को दुखी कर सकती हूँ और वैसे खुश तो मैं हमेशा ही रहती हूँ. त्यामुळे प्लीज या गोष्टी प्लीज मनापासून फॉलो करा आणि ग्रेटफुल राहणं फार महत्वाचं आहे. या व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल राहा. माझ्यासाठी नाही, व्हिडिओसाठी की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागाल, गोष्टी बघा किती सुंदर, सरळ, सहज घडायला लागतील. 100 काय 101% मनापासून ठरवा. सकाळी तुम्ही 5-6 ला उठलात, तुम्ही रात्री 10 वाजता झोपणार आहात. 2 तास जे रील्समध्ये घालवणारा वेळ आहे ना, तोही बंद होईल. स्वतःला वेळ द्याल, स्वतःच्या चुका, चांगल्या गोष्टी दोन्हीही समजतील. काय तुम्हाला आयुष्यात हवंय तेही समजेल आणि कोणावरही प्रेम करत असाल, ती व्यक्ती तुम्हाला हवी असेल, नक्कीच मॅनिफेस्ट करा, प्रयत्न करा. पण तुमचं प्रेम समोरच्याला अनकम्फर्टेबल करतंय, भीतीदायक वाटतंय, त्रासदायक वाटतंय, असं व्हायला नको. हं. ते असं होत असेल तर तुम्ही चुकीचे आहात या केसमध्ये. संशय घेणं हे सगळं बंद करा. डिस्कस करा, सॉल्व्ह करा. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच खूप मोठा व्हिडिओ झालाय. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की बनवेन. बाकी खुश राहा, मस्त राहा. प्लीज ह्या 10 चांगल्या सवयी फॉलो करा. आय लव्ह यू. बाय.